काही नाश्ता पाणी येईनच. बस 1 घंटा झाला बसलो इथं. नाही तर रोज बसल्याबरोबर तिकून प्लेट तयारच आहे ती. अबई छाया जराशी बनव ना बाबासाठी काही वावरात जाते ते एखादा प्लेट काही बनवून देते इले लागन तर आपल्यासाठी राहू दे. आई हे असं आहे माय पोरग माहित नाही का तुले निरे लढतच राहते असं कोण्या टायमात लढते तू मला नाश्ता करायला लावून राहिली सुना दिल्या साऱ्याच्या साऱ्या गावाला पाठवून हा एखादी तर ठेवा लागत होती. म्हणजे मी आता इथं 2-3 दिवसासाठी आली तर जरासा आराम नको करू म्हणतं मला माझ्या घरी मला तेच कामं आहे म्हटलं. उठली का कामं कर उठली का कामं कर हा माझ्या काय तिथं सासू नाही करत माझ्या घरी कामं. इथं तरी म्हटलं तुला 3-3 सुना आहे माझ्या घरात मी एकटीच आहे म्हटलं आहे सगळं मलाच करायला लागते आणि तू इथं आल्यावर मलाच करायला लावतं. तोंडाला जोर आहे का फक्त तुया हा हाता पायाला जोर आणत जाणं जराशी नीर बोलत राहतं बोंबलत राहतं घरात जोऱ्यानं ज्याच्या त्याच्या मागं लागली राहतं आणि जरा असं कामच केलं तर काही बिघडते काय. आई लय कामं करतो मी माझ्या घरी येऊन पाहिजे तू माझ्या घरी काही कामवाल्या बाया नाही आहे काही तुझ्या घरी तरी बाई आहे काहून ती बहिणी आली काय बाई आली असते तुला म्हटलं तरी असतं काय मी हा बहिणी आली म्हणूनच होय का नाही. सरला काय म्हणून राहिलो मी काही ऐकायला नाही राहिलं काय ते दोघीच काय बोलून राहिलं दोघी माहिले की तिच्या तिथं. हो देतो म्हटलं बनवून हे म्हणते छाया मी बनवतो म्हणते मॅटर होते बाई मीच बनवतो म्हटलं. हो कोणी बनवा पण चटकन पटकन आहे ना जे करा ते आणा पटकन आणि जाऊ द्या तिकून आले होते मला टाईम 12 वाजते 1 वाजते तर पाण्याला होता राहते जरासा. हो देतो ना करून देतो ना. अहो जरासा सुमितला फोन लावून पाहिजे हो तुम्ही तुमच्या याच्यावरून कालपासून गेला परवापासून गेला तो कालचा खायचा गेला परवाचा गेला तर अजून याचा पत्ता नाही म्हटलं त्याचा रातभरात येतो म्हणे आई म्हणे मी सकाळीच म्हणे वाटतच येतो म्हणे. काहून कुठं गेला तो एकटाच गेला काय का दोघे गेले. अहो मला सांगितले म्हणे शेगावली चाललो म्हणे बा शेगावले गेले म्हणे तर गर्दी असन तर नसन लागला नंबर लवकर दर्शनाले तरी लोक सांगूनच राहिले लय गर्दी आहे म्हणते तर मला वाटते वेळ लागला असन तर राहिले पण काल तर यायला पाहिजे होतं ना परवा गेले होते ना तर काल यायला पाहिजे होतं आणि पाय ना कालचाही दिवस चालला गेला आजचाही दिवस निघाला तरी याचा पत्ता नाही द्यायचा. येते कुठं जाणार आहे घरी चिन्ह ना आता कुठं तिकडच्या तिकडे अजून कुठं गेले असन जातेच माणूस बाहेर गेल्यावर इकडचं तिकडे सरक सुरक होतच जरासं. हो तर त्याने म्हटलं आम्हाला घेऊन चाल म्हटलं हां पण पोरायला नाही ना आजकाल बापा मायबापाची लाज वाटते ना त्याइले न्यासाठी बायकाईला बरोबर नेते उठले का निघाले फुल झब्ब्या वानाच्या मस्त घातल्या साड्या ते ना नव्या का बस निघाल्या नवऱ्याच्या मागं पण असं नाही आई तुम्ही चला बाबा तुम्ही चला काही गरजच नाही त्याइले. तर पोरा बाईच्या मदत आपल्याला काही जायला लागते आपण जो बोललो हा तुला चालायचं आहे काय बरं चल कधी चालायचं आहे चाललो जाऊ. दोघं बरं वाटते काय असे आपल्याला तर लेकरायला टाकून गमत नाही पण लेकरं पाय ना एकटे एकटे चालले जाते मायबापाने सोडून. अरे ते उडते झाले आता हा पंख फुटले त्याइले आता ते उडणारच आहे त्याइले जोडीदार आहे. मग जसं आपण जवानीत वागलो तसं ते वागते त्याच्यात काय तरी बरेच आहे ना आपले पोरं जसं आपणही आपल्या मायबापाचं सांभाळ केलं सगळं केलं ते करूनच राहिले काही त्याने काही गलत केलं मायबापाने काढून दिलं तर करून नाही राहिले सगळंच करतात ते पण आता त्याला जरासं त्याचं जीवन जगू द्यायला लागते आपल्याच मनानं जगून तर कसं जमणार आहे. का जवळ कधी येतो म्हणते 15 तारखेपर्यंतच फक्त अधिक महिना आहे मग देता येत नाही बाई काही. आई आज येतो म्हणे बा मला सांगितलं होतं काल फोन केला का नाही मी तर उद्या येतो म्हणे तर तयारी करजो म्हणे असं आहे मग राहिले नाही भेटत त्याला बोलावलं का मग चला होते एकटा गेल्यापेक्षा मग दोघंही चालला जाऊ म्हणते तर झालं ना आता इथंच काय आहे हां इथंच कोण करणार आहे आता मग तू करत नाही म्हणतं आणि ती कामवाली आली नाही माझ्याकडून होत नाही मग आमच्या दोघांचं कसं आहे आपण आम्ही थापतो 2 ममनेनं खाऊन घेतो तू यायसाठी करायला लागते मग तुला लेकराला अलग करून द्यायला लागते ते तू करायला पाहत नाही 2-4 दिवसासाठी तर येतो आई मी त्याच्यात घनघन करतो तू असं वाटते ना कधी कधी काही यावंच नाही तिथं गेल्यावर ना माहेरची आठवण येते इथं आल्यावर असं वाटते का आता गेलं तर यावंच नाही सप्पा तसंच असते 2 दिवसातच बरं लागत असते काही बी हां पाहुणे 2 दिवसातच बरं लागते जास्त दिवस राहिला ना तर शिसारी बसते तो चांगला नाही वाटत मग पाय जवळ येते तर तू स्वयंपाक करतो बाबा माझ्याकडून होत नाही एवढं एकसारखं कोणी तिथं उभं राहणं होत नाही बसूनच असलं तर बसल्या बसल्या करतो मी आता तिथं राहा लागते उभं एकसारखं मग पाय मोरांडून येते एकटं म्हणून मी करायला पाहत नाही बसल्याचं असलं ना तर बात करतो मी बरोबर मी तर म्हणतो आता ते हे आला राजेश म्हणजे त्याला म्हणायला लागन का बाबू मला तो गॅस खाली काढून दे करतो मी आमच्या पुरतं तुम्ही पाच बसा तिकडे करा नाही तर नका करू राहा उपाशी. आई तू आपण बोलणंच तर होत नाही व पोरायले सुनायले बोलली असती तर असे नाही राहिले असते काही हो सारा होते माझ्याकडून काही नाही हो सारा करूनच राहिली म्हटलं मी नाही करून राहिली तर कोण करून राहिलं. अरे तो राजेश झोपलाच आहे का अजून त्याला उठून त्याचा झाला का ना त्याला ड्युटीवर आज नाही चालला आज रविवार आहे ना आज कोणत्या ड्युटीवर जाते तो रविवारी कोणती ड्युटी आहे त्याची आज तो त्याच्या सासूच्या इथं जातो म्हणते बाबा जाईन ना तो अधिक महिन्याला जाईन नाही का आता आजची मला वाटते 14 तारीख आली ना. असं ठीक आहे काकू हो बाई काहीच नको बोलू बापा समोर बरं झालं आली तू देवासारखी आली बापा जाऊन माझ्या मदतीले हां सोना गेला साऱ्या गेल्या पोरगी कामाची नाही पण तू कामात पडली आता. काहून काकू काय झालं तब्येत नाही का तुमची चांगली. नाही ना माय कुठं तब्येत चांगली आहे बापा हे पाय पाय कसे दुखते हो माय निकी लय दुखतेत बापा कोणी तेल लावाले नाही हो माय माय पायाले. काकू काय काय करायला लागते सांगून द्या मला स्वयंपाकात. बहिणी की आज एक जास्तीचं काम सांगतो माय तुले आता कधी पहिले तू ते बाबासाठी नाश्ता करून दे माय
हा 1-2 प्लेट नाश्ता करून घे. पोहे कर, उपमा कर, काही कर जे तुला दिसन घरात. पण सटकन पटकन नाश्ता बनव बाई, त्याला जा लागते माझ्या वावरात. ठीक आहे ना काकू, ठीक आहे ठीक आहे. किती बनवू 2-3 प्लेट? हो बनव ना बापा, 2-3 प्लेट बनवून घे. आम्ही जरा जरा खाऊनच घेईन आता. तशी तू नाश्ता लय साजरा बनवतो म्हणते बापा. हो मोहिनी तर नेहमी तारीफ करते, मस्त बनवते म्हणते निक्की. आणि खरंच मी खातो ना तर मला आवडतेच म्हटलं ते हातचं सटकन पटकन. जेवणही आवडते. बरं काकू बनवतो मी. पहिले हातपाय धुवून येतो तिकडून मागून आणि नंतर बनवतो मग. परी आली नाही का अजून? ते बरोबर आहे, गावाला गेलेल्या माणसाचं काही खरं असते का? 2-3 दिवस लागूनच ते अजून. पण ते तर म्हणे रातभरातच येतो म्हणे, रातभर राहील म्हणे तिथं, दुसऱ्या दिवशी वापस येईन म्हणे. ठीक आहे ना, बरं जाऊ द्या, करतो मी कामं करतो. तरी मला शंका येऊनच राहिली का परी आणि सुमित हे दोघं जण शेगावले नाही गेले, कुठं ना कुठं दुसऱ्या ठिकाणी गेले आहे. भात बनवते होते पोरगी, नाश्ता भात बनवते. थांबा जराशे 10 मिनिटं. हो पण मला लागेल ना तुम्हाला. अर्धा घंटा झाला मी म्हटलं तोंडानं तर नाश्ता नाही बनवला. शेवटी त्या पोरीच्या भरोशावरच पाहिलं नाही. ते पोरगी नाश्ता करत नाही, स्वयंपाकच करते बरं. पण तिला सांगितलं पण लावलं पण कामी तिले. एवढं जीवावर नका येऊ देत जाऊ. हातपाय हाई माणसाच्या सलामत तर केलं पाहिजे काम. परीनं पहिले सांगितलं, कोणाला काही सांगू नको, कोणासोबत काही बोलू नको. आपल्या तोंडातून फालतूच काही निघाला तर अजून याच्या घरात वांदा होऊन जाईल. निकी काय काही बोला ना. करतो ना मी, भात नाश्ता करतो. आता हातच धुवायला आली होती इकडे, हात धुतून जातो आता स्वयंपाक घरात. नाही मी तुला नाश्ता करायचा नाही म्हणत, मला तू खरं खरं सांग की परीनं सुमित कुठं गेले आहे? मला कधी त्याच्यावर शंका येऊन राहिली. आई तरी म्हणते मला शेगावला गेले म्हणते ते, पण मला नाही वाटत शेगावात एवढे 2-3 दिवस नाही राहू शकत. काही किती पैसे लागते राहिले आणि एवढे पैसे खर्च करून राहिला काय या? एकटा मग तिथून तिकडे दुसऱ्या ठिकाणी गेलाय किंवा ह्या कुठंतरी गेलाय, पण यांना सांगितलं नाही, खोटं बोलून गेला आहे कुठंतरी. मला काय माहित आहे, मी घरचे मोल करीन, मला सांगणार आहे का ते लोक? मला सांगून जाईन काय? तुला सांगून नाही जाणार, पण ऐकू तर येते ना माणसाले. कारण का जेव्हा ते इकडे होते दोघं जण गोष्टी करत, तेव्हा तू इकडेच होती, तर तुला काय करायला आलाच असेल. पहा बात आहे, मी कोणाच्या गोष्टी ऐकत नसतो आणि ऐकले ते इकडच्या तिकडे काही सांगत नसतो. माझ्या हात काही ते गुन्हा आहे नाही म्हटलं. आणि फालतू तुम्ही काही मला बोलायला लावू नका. आता जे काम करायला आली ते काम मला करू द्या, जाऊ द्या. अल्ला बा तुम्ही जाऊ द्या मला. एवढी बदमाश निघाली, जराशी सांगून नाही राहिली काही, जशी काही एका घरातली बाईच होय आपल्या. जाऊ दे, माहीत तर पडणारच आहे. मला काय करायला लागते, मस्त आता खोलीत जातो, मोबाईल पाहतो. आता ह्या माणूस येईपर्यंत तरी मला थोडंसं सुख आहे. माणूसाला का कायचं सुख आहे मग? ताट वाढून द्या, हे करा ते करा, बॅग भरा निघा. तोपर्यंत जरासा मोबाईलच पाहून घेतो आता. वैशाली ताई, आम्ही निघतो म्हटलं आता. 1 दिवसाचं बोलून आलो होतं घरी आणि 2 दिवस राहिलो. मला तर खूपच छान वाटलं इथे. आता पण जायची इच्छा नाही होत आहे, पण आपल्या घरी कोणीच करायला नाही आहे ना. मग आम्ही चाललंय काय आज? आजच्या दिवस थांबायला पाहिजे होतं. वहिनी आज रविवार आहे. आज कसं आहे, राहिले सोयले कामं होते घरचे, कपडे गिपडे धुवायचे आहे. आता हे गेल्यावर धुवन, मग मला कपडे धुवायला काही वेळ भेटत नाही. आणि हे काही मग एक वेळा केल्यावर डबल करायला पाहत नाही काय. हो बापूजी, हे तर बरोबर आहे म्हणा, पण अजून 1-2 दिवस परीले ठेवलं असतं तर चांगलं वाटलं असतं. हेच तर खोटं बोलून आलो वहिनी. आता काय करावं काही समजून नाही राहिलं. आता पाहतो बा, आता गजानन महाराज वाचवलं. आता जातो घरी. तरी निकी आहे म्हणा करासाठी, ते आहे तरी एवढं टेन्शन नाही आहे आता. नाही ते आहे, एवढं टेन्शन तरी नाही आपल्या मागे. नाही तर बस कुठं जायला नाही मिळालं असतं म्हटलं मला. आता ननदबाई आल्या वाटतं ना हो परी? हो हो आल्या ना ननदबाई. मला वाटते काय मी गेल्या की काय तर की आहेत आणखी. नाही एवढ्या लवकर जाते का ननदबाई? 8 दिवस राहिल्याशिवाय नाही जात त्या नॉर्मली येईन तरी 8 दिवस राहते. वैशाली ताई, साडी खूपच छान घेतली पण तुम्ही, खूप आवडली मला. मी नाही गेली होती आणाले, माझ्या घरची कविता गेली होती, माझी लहान बहीण ते गेली होती आणण्यासाठी. आणि तिला तिच्यासाठी आणली, माझ्यासाठी आणली, तू यासाठी आणली. ताई ज्या दिवशी कार्यक्रम राहील की नाही त्या दिवशी ते मी आणलेली साडी घालान म्हटलं पक्क्यात. हां मी छान साडी आहे ती आणलेली, मला पण खूप आवडली ते. हो आता तेच घालून ना, आता काय नाही दुसरी आणतो मी. आता नाही आणत दुसरी. आईले म्हणून आता काही आणू नको, तेच साडी घालून घेईन आता मस्त. त्यावर ना मी ते कमरेला वगैरे बांधतात ना, हाताला वगैरे सगळं ते पण आणलंय म्हटलं. ते पण बांधा, चांगलं वाटतं ते फोटोत वगैरे. 7व्या महिन्यालाच बांधते ना ते लेडीज, नंतर तर मग केव्हा बांधत पण नाही. हो मग कायले बांधत बसते कोणी. ठीक आहे ना. चला वहिनी निघतो मग आता. हो या बरोबर जागा सांभाळून. हो सांभाळूनच जातो. आई वगैरे कुठे गेल्या? आई आणि त्या तुमच्या लहान बहीण वगैरे? आई ते काय माहित कुठे गेली, तर सांगून नाही गेली असेल काही कामी. अच्छा ठीक आहे. ताई अधिक महिना खूप छान केला पण तुम्ही. आणि ते काय होतं ते मला दिलं होतं, ते गोल गोल असं दिलं होतं खायला, ते पण खूपच छान केलं होतं ते ना. मला खूप आवडलं. हो ते ना धोंडे होते, धोंडे. त्याला आता अधिक महिन्यात धोंडे म्हणते. तर तुला दिले ना ते डब्यात टाकून दिले ना तुझ्या बॅगेत. खा जो घरी गेल्यावर, कोणाला द्यायचे असेल तर दे जो. मला कशाला दिले सोबत, इथे तर खूप खाल्ले होते मी. अरे ते जवायला देतच असते, जवायला पोरीला देतच असते ते. म्हणून मग ते जेवढं तुला आले होते त्या हिशावर तेवढे त्या डब्यात टाकून दिले. त्या काय 2-3 तर खाल्ले, बाकीचे तसेच होते. हो ताई खूप छान वाटले ते मला. खाईन मी घरी पण गेल्यानंतर. खराब नाही होणार ना ते? नाही हवेशीर ठेवजो, खराब नाही होत. आणि 1-2 दिवसात संपवतो त्याला, राहत नाही ते जास्त दिवस, टिकत नाही. हो ताई ठीक आहे मग येते मी. हो ये. आली बाबा 2 दिवसासाठी न गेली, पण काही असो हिचाही अधिक महिना होऊन गेला
नाही तर इले कोणी कोणी होतं नाही तर हिचा राहिला होता अधिक महिना. पण ती गोष्ट काढली आणि ते होऊनच गेली. तिच्याही मनाला थोडंसं बरं वाटलं असं. माझ्या नवऱ्याला काही फिकर नाही बाबा, फक्त पैसे कमवण्यात व्यस्त आहे. आपण म्हणतो माणसाला पैसा कमावला पाहिजे, पैसा कमावला पाहिजे, पण माणसाले दुसऱ्या व्यक्तीसाठी वेळही पाहिजे. नुसतं पैसाच कमावून तर का पैसा नेणार नाही बांधून. हां, किती वेळा सांगतो या माणसाला मी गोष्टी, तरी समजून घेत नाही. काय करू एवढं मोठ्या पैशाचं? लय पैसा आहे, माणूसच जवळ नाही आहे. 2 शब्द बोलायले नाही, काही सांगायले नाही. त्याच्यासोबत बोलून आपल्याला वेळ घालवा लागते. मला तर आता कसं तरीच लागून राहिलं बापा, जीव घाबरल्यासारखं. जसा जसा टाईम जवळ येऊन राहिला तसं तसं जीव कसाचा कसा करून राहिला. काय करू, आईला सांगू का नाही सांगू? दवाखान्यातही जास लागून जायचं. गेलोच नाही या महिन्यात. कसंही माणूस राहते सोबत, चाललं जाते. एकटं झाले कसं वाटते मला. हमेशा कोणाला कोणाला दवाखान्यात न्याय लागते, पण माणूस कधी कामात पडत नाही माया. चल बाई, एखाद्या वेळेस मी नेतो तुले. पैसा कमावतो म्हणते, पैसा काय करून पैसा? पैशातच झोपन काय? पैशासोबतच बोलन काय? पैसाच खाईन काय? हा, माणसाला माणसाची गरज आहे ना, का फक्त पैशाचीच गरज आहे? मी बोलतच नाही आता याच्यासोबत. बोलतही नाही, फोनही लावत नाही. बोलान तर बोला म्हणून, लावान तर लावा फोन. आता मी फोनही लावत नाही. साडीनं काम तरी सुचते काय? मला ते एक काम नाही आहे साडीनं करता. मला म्हणते रोज रोज साडी घालून, मी कशी घालू साडी रोजच्या रोज? सांगा लागेल ना पहिले समजून की मला साडी काही जमत नाही बापा. रोज रोज तुम्ही किती घालून द्याल, बाहेर जात जाईन तर काही ना काही प्रयत्न करत जाईन. घरात तरी राहू देत जा ह्याच कपडेवर. जुही, सकाळपासून किचनमध्येच आहे तू. तुला जीव थकत नाही का हो बाई? सकाळपासून काम करून राहिली ना, लयच कामाची आहे तू तर. काही सवय आहे मला कामं करण्याची. मला काही नाही वाटत एवढे सगळे कामं करायला. उलट मला आनंद होते किचन मधले कामं करायला. किचन मधले सगळे कामं आवरून पण मी ड्युटीवर जाते म्हटलं. हाव का हो? ते तरी बरं झालं बाई. आईला जरासं सुख तरी होईन आता तू आली तर. पण हे पाय, तुला सांगतो मी, आईच्या मनात ऐकत जाय, पण खूपही नको ऐकत जाऊ. काय आई म्हणून तुला चुलीवर कर तर नको करत जाऊ, गॅसवरच करत जाय. ताई चुलीवर म्हणजे? चुलीवर नाही येत बा मला करता. मी हे गॅसवर वगैरे करते तरी, पण माझ्याकडून नाही होत चुलीवर करणं. मी कधी चूल पाहिलीच नाही. हॉस्टेलला पण आमच्या गॅसच आहे, भरपूर गॅस आहे आणि खूप मोठी किचन आहे म्हटलं. तिथे टीचर लोक आणि मुलं वगैरे सगळे सगळे राहतात ना एकाच ठिकाणी, तर त्यांचं किचन वेगळंच आहे. खूप मोठं किचन आहे, कुठे पण काही पण करू शकतो आपण, बंदी नाही आहे तिथे. असं असं म्हणूनच शिकली हो तू एवढं करणं. नाही तर असं बांधलं राहिलं तर एवढं नाही शिकत माणूस. आमच्या हॉस्टेलला किचन होतं ना ताई, तिथे कोणत्या पण मुलीला काही पण करण्याची परमिशन होती. कधी त्यांनी नाही नाही म्हटलं. मुली असो मुलं असो, त्यांना जे करायचं आहे ते करू शकत होते. असं असं चांगली गोष्ट आहे ना, मग करत जाय. तुला जे वाटते ते इथेही करत जाय. आता काही टेन्शन नाही आहे. बाबा जरी कामाला जाते, आतापर्यंत बाबाला लय भागवलं बाई. हां, म्हटलं शिक्षण एवढं मोठं पोराला शिकवलं हातावर, तर जाण जो म्हटलं माझ्या बाबाची. माझ्या बाबानं लय कष्ट केले. हो ताई, तुमचे बाबा आजपासून माझे बाबा आहे. मी त्यांना खूप जीव लावणार म्हटलं, पण सध्या ते खूप नाराज आहे माझ्यापासून. थोडे दिवस बाबा जेव्हा माहिती आहे काय, बाबाला चांगले चांगले पदार्थ खायला खूप आवडते, पण आई काही करत नाही. तू काय करत जाय, तुला येते की नाही? सगळं करत जाय बाबासाठी, थोडं करत जाय. ते तुम्ही चौघच जण आहे की नाही? आम्ही तर आमच्या घरी चालत जातो. आम्ही काही राहणार आहे बाबा इथं. राहा ना ताई, तुम्ही कशाला एवढ्या लवकर जात आहे? अहो, आम्हाला आमच्या घरचं पाहा लागते ना. माझी सासू ते सासू सारखी नाही ना बाई. तुझी सासू जशी आहे, जाऊ दे, केलं तर केलं, नाही केलं मी करून घेतो अशी नाही ना. माझी सासू मोठी जल्लाद आहे बाबा. हा, तिले पाहिल्यावर ना घाबरते चांगल्याची पंढरी. आता जेवण झाल्यावर पुढे शब्द मांडे घासाले उभी राहिली इथं. नंतर घासाचे होते आरामानं. मी तर नाही करत बाई एवढ्या काही कामं. मग आता एवढे कामं करायची जीवावर तुला सांगतो जुही. तू म्हणशील बाई उद्या चालून, कारण मी काहीच नाही करत, हात नाही लावू लागत कोण्या कामाले. पण तुला खोटं नाही सांगत, माझ्या काही काम करायच्या लयच जीवावर येते. तुला जर काम करायला लागायचं आहे तर मोठ्या ताई जवळून, तिच्याजवळून, बबिता ताई जवळून 1 नंबर कामं करते. ते सगळे कामं काही करून घ्या तिच्याजवळून. पण मला काही तू कामाचं म्हणजो नको बापा. मला गोष्टीचं सांगू लागेल तर गोष्टी तर तुला मी साऱ्या गावातल्या सांगतो. हा, पण मी कामं नाही करू शकत. ह्या कामाच्या धाकानं मी कामवाली बाई लावली म्हटलं. मला एवढे जीवावर येते कामं करायच्या. सांग, 12-13 रुपये महिना देतो तिला सगळे कामं करायचा, पण मी नाही करत स्वतः कामं. मला लयच जीवावर येते कामं करायच्या. मला तू कामं नको सांगजो, नाही तर मग मला राग करत जाशील, म्हणत जाशील आणि देते नाही तीच खाते असं म्हणत जाशील काय तू? नाही हो ताई, असं नाही म्हणणार मी. आज मला घरात नाही घेत होते आई बाबा, तर तुमच्यामुळे तर घरातच घेतलं. तुम्ही खूप छान आहे, बोलायला आहे पण स्वभावाने खूप छान आहे, मन मोकळे आहे. जगात पहिल्यांदा आज त्या म्हटलं असं मला, असं मन मोकळी आणि स्वभाव चांगला आहे. नाही तर आजपर्यंत मला सगळे हलकट स्वभावाचीच म्हटलं. चांगलं तर कोणी म्हटलंच नाही. माझ्या आईनं स्वतःची आई मला चांगली नाही म्हणत. शिवाय दिवस बोलते नुसतं, चांगल्यानं बोलतच नाही. हो, ते कसं आहे ते तुम्हाला नेहमी बघतात ना, म्हणून त्यांना असं वाटत असेल. हो, नेहमी कायच्या मी येतही नाही बाई जास्त दिवस. आत्ता आली म्हटलं 1-1.5-2 वर्षाच्या नंतर, तरी माझी आई म्हटलं मला बोलतेच, बिन बोलल्याची राहतच नाही. हे कर ते कर ते कर. आता मी प्रेग्नेंट असून मला सगळं काम करायला लावते माझी आई.
हाव काय सगळे कामं करता मग तुम्ही? बस मी करतो. मी तर एक काम नाही करत हो बाई. मी कामच नसतो करत. बोलत राही तू किती बोलतो तर. चल तिकडे आता इथं बसू नको. अशी अशी नाही येत मी तिकडे. तुम्ही म्हटलं ना की आवडत नाही म्हणून कोणाला, तर अशी नाही येत मी. मला साडी येत नाही. मी साडी वेअर करणार पहिले. साडी शिकणार तेव्हाच बाहेर येणार सर्वांसमोर. तोपर्यंत काय घरातच राहशील का अशी? हो तोपर्यंत मी अशीच राहणार. का बरं कोणी येत आहे का? अहो माझ्या घरचे येते ना आता. ते अधिक महिन्याचं दान नाही द्या लागत काय, तर सगळं सामान आणून ठेवलं ना ताई ना, तर ते द्यासाठी होईना. मग ते या लागते ना, जवायला द्या लागत असते ते. हो का? काय काय मिळणार आहे तुम्हाला? माहीत पडते आता काय काय देते आई तर पाहिजे ना. कसं कसं देते कसं करते, म्हणजे मग समोर चालून तुला करायला लागेल हे सगळं. मला नाही समजत. मी कधी पाहिलंही नाही. आणि मेन म्हणजे मला आईवडीलही नाही समजा. केलं तरी कोणी असते. हो तू कायले पाहिलं असं ना आता पाहिजे काय? हो हो नक्की बघणार ताई. काय करतात ते नक्की बघणार. चल मग मी जातो बा आता. थोडीशी आराम करतो. मला कोणी असं उभं उभं राहिलं तर चक्कर आल्यासारखे होते. बरं बरं ताई ठीक आहे करा तुम्ही आराम. आई हे काही येत नाही म्हणते आता पिऊचे पप्पा. तर मी चालली जातो म्हटलं आज. मग काय तुला काय देणं करायचं असन तर ते मला देऊन दे तू एकटीले. असं काही जरुरी नाही जवळच पाहिजे म्हणून. हां त्याच्या नावाचं देऊन दे मला लागन तर. पण आज जातो म्हटलं मी. आम्हाला नाही म्हणते काय जवळ. पण हे तर जवायला देत असते व जवायच्या हाती. घंटाभरासाठी येऊन जायला पाहिजे होतं मला. आणि एकटी जाणं काय आणि गाडीवर त्याच्यासोबत जाणं काय, तर तुमचं जाणं झालं असतं सोबतच. काही नाही होत आई. नाही आले जवळ तर मग काय करशील तू? काय बिना दिल्याची राहशील काय? ठेवून घेशील काय घरी सगळं? देऊन द्यायचं मले. मी तिथं गेल्यावर देऊन देईन त्याला. काय आता तुला सांगतो मी बबिता. तुला काही आता जवायला ड्रेस घेत नाही बाई. एक साडी घेतो तुले. आणि त्या पोरीला ड्रेस तर हिनंच घेतला मोहिनीनं. आणि ते पैसे वाचले समजा माय. तर ते पैसे मी तुले 1500 रुपये देऊन देतो. होतं समजा वयाचा तर ड्रेस घेऊन घेजो. नाही तर मग दुसरं तुला काही लागन तर घेऊन घेजो. पण त्याला सांगजो हे दिले म्हणवा तुमच्यासाठी. आणि खूप मोठं काही भांडं ऐकून झालं नाही हो बाई. तर एक गंगाई तुला देऊन देतो म्हटलं. आई तेवढे करायची गरज नाही आहे. त्या सांगितलं एवढं आणाले म्हणून मी आणलं. नाही तर मी आणतही नव्हती म्हटलं. नाही हो बाई जे करायला लागते ते करायच लागते माहिले. आता जीवात जीव आहे तोपर्यंत. एक वेळा मी गेली काय गेली सरलं तुमचं बाहेर. मग भाऊजाई राहिली भाऊ राहिला तर कोण कोणाला काही देते ना करते. कोणाला माहीत आई कोणाची भाऊ जाईल कोणाचा भाऊ होते ना नाही होत. कधी कधी एवढे चांगले निघून जाते अपेक्षा नसते तेवढी. हो माहिती आहे तर आहेच. हे आमचं माहेर तुटलं आता. जायला भेटत नाही आले भेटत नाही. आता जाईन मी या महिन्यात. आता हे मोहिनी गिनी गावाला गेल्यावर जाईन मी माझ्या भावाच्या घरी. काय नाही बापा नाही काही करत हिस्साच द्या म्हणून मग मला. हां परत नाही थालीवर पाणी देत नाही काहीच नाही तर मग कायसाठी ठेवू. देऊन द्या म्हणून मला हिस्सा. नाही तरी येत नाही मी नाही तरी येत नाही. ते हातापायासारखे नाही बसत काय. 2 कामं करावं म्हणतो तर ते कामं होत नाही. आणि इकडली तिकडे इकडे फिरत आहे तर तयारी करू. अहो ताई मी गेली होती किचनमध्ये गेली तर माहिती आहे जुई काय करून राहिली माहिती आहे? काय करत असन? काय करते हो पाहिजे बाबा. सत्यानाच करून नाही तर साऱ्या गोष्टीचा तिथं जाऊन नाच धूस करून नाही तर. आई असे नको बोलू हो. चांगली आहे हो ते. तिले सांभाळजो आई. खरंच लय चांगली पोरगी आहे ते आता पाय एवढी चांगली आहे. तर तिले जर वाईट बनली ना ते तर आम्ही तुझ्याच नाव घेऊ म्हटलं. का तू याच्यानं ते वाईट बनली. एवढी साजरी आहे ते. आम्ही तिला एवढी वाईट बनवून टाकन एकदमच. आई खरंच आहे हो. पाय सकाळपासून नुसतं कामं करून राहिली म्हटलं. जराशीही बसली नाही का काही नाही. भली कदर येऊन राहिली मला तिची. असं वाटतं मला का माझी लहान बहीणच आहे काय ते. हां आई कदर करत जाजो तिची. जरासं करू लागत जाजो. माझ्या सासूवाली नको बनजो. तू ताईच्या सासूसारखी बनजो म्हटलं. का ताईले सासरी जावं वाटलं पाहिजे. अन सासूनं चांगलं वागवलं पाहिजे. असं करजो आई तू. हो मी नाही वागत बापा खराब. तिला म्हणून बाई तू या मनानं तुला वाटते तसं कर. तू सांग मला ते ड्युटीची पोरगी आहे. हां मला तर काम करून घ्यायच लागन ना. आता ते घरी आहे तोपर्यंत करन. ज्या दिवशी ड्युटीवर जायला लागन त्या दिवशी कशी करन ते. मग तर मला सांभाळायला लागन. एक तर ते पैसा कमावून नाही तर घरातले कामं करन. मी नोकरी गिकरी नाही सोडू देत बापा माझ्या सुनीले. तिला म्हणून बाई तू नोकरी कर. मी घरही सांभाळतो आणि समोर चालून लेकरही सांभाळतो. हे होई ना बात. खरंच आई अशीच वागजो आई चांगली. जशी बोलून राहिली ना अशीच करतो. लय कामाची आहे ते. माझ्यापेक्षा तर 10 पट कामाची आहे. मी तर काहीच कामाची नाही तिच्यासमोर. अन जराशी तारीफ करत जाजो तिची. भाजी केली पोळ्या केल्या काही करू तर तारीफ करत जाशील तर ते तुले वर वागवण. नाही तर तिला जर हिंदीन करशील ना तर ते तुला पाडून देऊन उरले एखाद्या दिवशी. सुनीले मग बदलायला वेळ नाही लागत. सासूनं चांगलं राहिलं तर सून चांगलीच राहते आई. हो बापा कानमंत्र देऊन दे मला अजून असं तर काही. अशी आहे माहिती मला असं वाटतं मी कानमंत्र देऊन राहिली. मी चांगलं सांगून राहिली ना बा. तुम्ही सांगा बरं कमेंट करून. मी चांगलं बोलून राहिली का वाईट बोलून राहिली तर. हां आईला सांगणं काही गुन्हा आहे काय म्हणते ना. मग कोणी नंदाच घर पडते म्हणते. पण आम्ही तसं नाही बापा. आम्ही तर घर चांगलं करून जाऊ आमच्या भावाचं. चला मग भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.